राडा होणार आणि पोरं नाही ऐकणार. आरोग्य विभाग भरती 8,000 जागांसाठी मोठा अपडेट आलेला आहे. कोणाला चान्स मिळणार आहे, किती पगार आहे, फॉर्म कधी सुटणार आहे, अर्ज कसा करायचे, कागदपत्रे कशी जमवायची, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. 5 ते 8,000 जागेसाठी मोठ्या मेगा भरतीचा अपडेट आलेला आहे मित्रांनो आरोग्य विभागात. त्याच्यामुळे 10वी पासून ग्रॅज्युएट वाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे. पगार जर पाहिला तर 25,000पासून 1.5 लाखापर्यंत, सॉरी 1.25-2 लाखापर्यंत या ठिकाणी पगार मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला शक्यता नव्हे, जे शेड्यूल आहे त्यानुसारच मिळेल. सो पगार कुठल्या पोस्टला किती आहे आणि काय तयारी करायची, कोणाला चान्स, स्टेप बाय स्टेप बघूया. आरोग्य विभाग भरतीमध्ये काय, सर्वांचं आरोग्य सांभाळण्यासाठी शासन काय करत असतं, योग्य सुयोग्य दर्जाची माणसं नेमण्याचं काम करत असतं. त्यासाठी भरती आली म्हणून भरतीला नावच दिलंय आरोग्य विभाग भरती. ठीक आहे, जवळपास 5,000 ते 8,000 भरतीचा मेगा भरतीचा आकडा आहे. जसं पोस्ट ऑफिसला 28,000 प्लस आला, त्याच्यानंतर पोलीस भरतीला 15,000 आणि एसटी महामंडळाला 17,000 प्लसची जी भरती येणार आहेत. सेम आरोग्य विभागात सुद्धा 5 ते 8चा आकडा रेंज आहे. पद या ठिकाणी कुठकुठले असणार आहेत, आरोग्य सेवक असणार आहे. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघांना पण या ठिकाणी समान संधी असणार आहे. दोघे सुद्धा फॉर्म भरू शकता. आरोग्य सेवक या ठिकाणी पद असणार आहे. मुलांसाठी आरोग्य सेविका, मुलींसाठी पद असणार आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल आरोग्य सेविकेला मुलं भरू शकतात का फॉर्म, लिंग बदलून घ्यावं लागेल त्यासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर. कारण की कालच फोन आला होता एक जणाचा, मी आरोग्य सेविकेला भर, मग लिंग परिवर्तन करावं लागेल. काही पण फालतूपणाने विचारायचं नाही. चला, स्टाफ नर्स पदासाठी सुद्धा या ठिकाणी वॅकन्सी आहे. फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, क्लर्क, एमडीएस आणि मेडिकल ऑफिसर. म्हणजे तुमचं क्लास डी ते क्लास सी या रेंज मधले या ठिकाणी साधारणपणे पदे असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे काय करायचंय, सर्व या पदाला तुमची तुमची पात्रता काय लागणार आहे, तुमचं शिक्षण काय लागणार आहे, स्टेप बाय स्टेप, आणि तुम्हाला कुठल्या पदाला जास्त पगार आहे. पात्रता जर पाहिलं, ग्रुप डी ची जी पदे असणार आहेत त्याच्यामध्ये 10वी 12वी या ठिकाणी शिक्षण कमीत कमी लागणार आहे. ग्रॅज्युएट सुद्धा लागणार आहे. मेडिकल ऑफिसर पदासाठी तुम्हाला, मेडिकल ऑफिसर पदाला तुम्ही फॉर्म भरायला जाताल आणि 10वी तुमचं शिक्षण झालं, उपयोग होणार नाही, डायरेक्ट फॉर्मच तुमचा सबमिट होणार नाही. कमीत कमी या ठिकाणी ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. डी फार्म किंवा बी फार्म, डी फार्मसी आणि बी फार्मसी ज्यांचं झालं त्यांना सुद्धा या ठिकाणी सुवर्ण संधी, मेगा भरती 8,000 जागेसाठी. ठीक आहे, बीएससी नर्सिंग झालेलं असेल मुलांचं किंवा मुलींचं, दोघांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे. ही झाली तुमची पात्रता शिक्षणाची, क्वालिफिकेशन, एज्युकेशनल तुमची एलिजिबिलिटी या ठिकाणी आपण म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट आहे तुमचा पगार. 25,500 ते 1,70,000 पर्यंत तुम्हाला 1,77,000 म्हणजे 1.25-2 लाखाच्या घरात त्या ठिकाणी पगार मिळणार आहे. मग तुम्ही पोस्ट कुठली निवडायची किंवा पोस्ट कुठली चॉईस करायची डिपेंड आहे. तुमचं शिक्षण आणि तुमचा अभ्यास, तुमचं एलिजिबिलिटी, सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ठीक आहे, क्लर्क पदासाठी 25,500 सॅलरी असणार आहे. या ठिकाणी मेडिकल स्टाफ जे ऑफिसर असणार आहे त्याला 56,000 पासून 1,77,000 पर्यंत या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे. जर तुम्ही आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकाकडे जर आलात तर 21,000 ते 69,000च्या रेंज मध्ये सॅलरी असणार आहे. स्टाफ मध्ये असाल तर 45,000 प्लस असणार आहे. फार्मसी वाल्यांना 29 ते 30च्या आसपास सॅलरी असणार आहे. ठीक आहे, सर्व सॅलरी डिटेल्स तुम्हाला वेळोवेळी मी अपडेट करत राहीन, परंतु टेंटेटिव्ह लक्षात ठेवा आकडा, म्हणजे तुम्हाला फोकस कुठल्यावर करायचं ते तुमचं गोल तुम्ही फिक्स करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट चला, या ठिकाणी जाहिरातीचा अर्ज कधी करायचा लक्षात घे. फक्त आताशी घोषणा झालेली, आता पुढच्या महिन्यामध्ये याचं नोटिफिकेशन येण्याचं दाट शक्यता. ठीक आहे, आता आपण उगाच काहीतरी लाबाडपणा करायचा आणि तुम्हाला काहीतरी खोटी आश्वासन द्यायचं करत नाही. तुम्ही गुगल करा, सोशल मीडिया फिरा किंवा वर्तमानपत्र वाचा, त्या ठिकाणी या भरतीचा अपडेट आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 80 ते 90% भरती कन्फर्म झाली आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन ज्या वेळेस येईल त्यावेळेस अर्जाची डेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळेल. म्हणून चॅनलवर नवीन असेल तर फास्टपणे सबस्क्राईब करून घ्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट आहेत कागदपत्रे. काय कागदपत्रे लागतील, बेसिकपणे कुठलीही स्पर्धा परीक्षा असली, पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो, सिग्नेचर, मेल आयडी, एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, त्याच्यानंतर तुम्ही ओबी कॅटेगरी मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं अजून नॉन क्रिमिनल
हे जे काही बेसिक डॉक्युमेंट असतात तेच आता ऍडिशनल याच्यात आल्याच्या नंतर नोटिफिकेशन मध्येच आपल्याला क्लिअर करायला, त्याच्यामुळे डॉक्युमेंट्सला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम देणार नाही, परंतु हे बेसिक डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे ती रेडी करून ठेवा. दुसरं आहे तुमचं वय किती पाहिजे. वय तुम्ही म्हातारपणात जर फॉर्म भरत असलात तर रिजेक्ट होणार, म्हणून वय तुम्ही जवानीत आहात तोपर्यंत. कुठल्याही गोष्टीला वेळेवरच महत्व असतं. ठीक आहे, नोकरी तुम्हाला योग्य वेळेतच लागली पाहिजे, पैसा तुमच्याकडे योग्य वेळेत आला पाहिजे, करिअर सुद्धा योग्य वेळेतच सेट झालं पाहिजे. आणि जर हे तुमचं योग्य वेळेत होत नसाल तर तुम्ही खूप युनिक आहात. तुमचं वयाचं आणि तुमचं कुठंच मेल किंवा समतोल नसणार आहे मित्रांनो, म्हणून तुम्ही काहीतरी आयुष्यात मोठं करू शकता. म्हणून वेळेत झालं तरी ठीक, नाही झालं तरी ठीक. एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला, केएफसीचा ओनर जर तुम्ही पाहिला तर त्यांचं जवळपास 50-60च्या रेंज मध्ये असताना त्यांनी स्टार्टअप केलं होतं. कुकिंगची आवड होती त्यांना. ठीक आहे, करिअर त्यांचं संपत आलेलं होतं, त्या ठिकाणी नवे त्यांचं आयुष्य पणाला लागलेलं होतं, संपत आलेलं होतं. पण या वयात जर ते हजारो करोडची कंपनी इस्टॅब्लिश करू शकतात तर तुम्हाला हा फक्त एक गव्हर्नमेंटचा एक सिंपल जॉब आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक सीट पाहिजे आहे. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये अवघड काहीच नाही. अभ्यासक्रम कसा असेल, माझं सिलेक्शन होईल का, माझं वयच बसत नाही, कारणे द्यायची नाही. ठीक आहे, वय बसत नाही हे एक फक्त या ठिकाणी कारण चालू शकतं. कारण जर क्रायटेरिया तसा असेल, आउट एक्सपायर जर तुमचं वय असेल तर या ठिकाणी वयाचं कारण दिलं तरी चालेल, परंतु साधारणपणे स्पर्धा परीक्षा करताय म्हणलं वय तुमचं असणारच, लक्षात घ्या. जवानीमध्येच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आहेत तोपर्यंत मिळवल्या पाहिजे. नेक्स्ट आहे परीक्षा काय असणार आहे. तुमचे हे ज्या एक्झाम आहेत, मराठी, इंग्लिश, रिजनिंग, जीके, त्याच्यानंतर मेडिकल रिलेटेड टेक्निकल क्वेश्चन्स हे असणार आहेत, बाकी काहीच याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, तयारी कशी करायची पुढे सगळ्यात महत्वाचं तयारी म्हणजे तुमची जी कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, या ठिकाणी 60% तुमचं सिलेक्शन मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जो ट्रेड असतो त्याच्यामध्ये तुमचं 60% सिलेक्शन थोपलेलं असतं किंवा झालेलं असतं. सॉरी, थोपलेलं नाही, झालेलं असतं. का? कारण तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे 10 ते 15 फक्त क्वेश्चन पेपर सोडवले, कशा पद्धतीचे प्रश्न येतात. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का, एका प्रश्नाला किती वेळ मिळतो, आपला विकनेस काय, बेसिक एक शेड्यूल बनवायचं. हे माझे 4 वीक पॉइंट, हे माझे 4 स्ट्रॉंग पॉइंट. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर प्रत्येक पॉइंटवर फोकस केला आणि 15-15 दिवस जरी दिले प्रत्येकाला, ऑल ओव्हर 3-4 महिन्याचा कालावधी दिला, तरी तुमचं या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या ट्रेंड नुसार सिलेक्शन होऊ शकते मित्रांनो. ठीक आहे, कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये एवढी ताकद असते मित्रांनो, त्या रिलेटेड क्वेश्चन रिलेटेड तुम्हाला इतर 4 क्वेश्चनचा सुद्धा स्टडी होत असतो त्या ठिकाणी, लक्षात घ्या. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन वर सगळ्यात जास्त फोकस द्या. पुढे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, ते सांगायची तुम्हाला गरज नाही, कारण तुम्ही खरं आणि रिअल स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहात. ठीक आहे, त्याच्यामुळे या गोष्टींची तयारी कशी करायची, काय करायचं, कन्सिस्टन्सी, PYQ सोडवायचे आहेत आणि डेली जीके, जनरल नॉलेज वगैरे आपण जे की शॉर्टच्या माध्यमातून शेअर करत असतो तुमच्यापर्यंत, ते सुद्धा तुमच्या उपयुक्त ठरतील. ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल तर जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आपण साइड बाय साइड घ्यावेत तर तुम्ही मला कमेंट करा, सगळे क्वेश्चन्स आन्सर तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुमच्या सगळ्या डिमांड पूर्ण होतील. 4थी, 5वी, 6वी किंवा एक शेवटची गोष्ट बोलू शकतो, या 8000 भरतीमध्ये जर तुमची कॅपॅबिलिटी नसेल पुस्तकं खरेदी करण्याची, तुमची कॅपॅबिलिटी नसेल जे स्टडी मटेरियल लागेल त्याची विकत घेण्याची, तर तुम्ही मला नोटिफिकेशन आल्याच्या नंतर किंवा आता सुद्धा कमेंट मध्ये करू शकता, आय एम नॉट कॅपेबल बट आय वॉन्ट दिस पोस्ट एनी हाऊ. ठीक आहे, तर तुम्ही मला कमेंट करायची, तुमची खरंच कंडिशन तशी असेल, क्रॉस व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुमचा जो काही शिक्षणाचा खर्च असेल तो माझ्यापर्यंत, शिक्षणाचा मीन्स की तुमचं जो पुस्तक वगैरे स्टडी मटेरियल असेल ते माझ्याकडून तुम्हाला एक किट देण्यात येईल, परंतु त्याचं रिझल्ट मला डायरेक्ट सिलेक्शन प्रोसेस मध्येच पाहिजे आहे मित्रांनो. ठीक आहे, उगाच काहीतरी फालतूपणा करायचा नाही. म्हणजे सिरियस कॅन्डिडेट आहात, गरीब आहात की ज्यांना खरंच या ठिकाणी पुस्तकच परचेस करू शकत नाही किंवा स्टडी मटेरियल घेऊ शकत नाही, मी सुद्धा गरीबच आहे. ठीक आहे, पैशाने पण मनाने नाही, आणि पैसा आपल्याकडे कामापुरते येत राहतात, त्याच्यामुळे छोटीशी मदत करायला तुमच्यासाठी मला नक्कीच आवडेल. म्हणून अशी कंडिशन असेल तर नक्की मला कमेंट करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्त शेअर करा, कारण की आपल्या सगळ्या बंड्या लोकांपर्यंत गेला पाहिजे. इथेच थांबतो. जय हिंद आणि राम राम मित्रांनो.